हॅलो एव्हरीवन. आज आपण अल्कोहोल, फेनॉल्स आणि इतर या चॅप्टरमधलं जी ॲस्पिरिनचं प्रिपरेशन आहे ती रिॲक्शन पाहणार आहे. इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, तुम्हाला CEDला याच्यावरती क्वेश्चन असतो आणि बोर्डला पण विचारला जातो. ॲस्पिरिनचं प्रिपरेशन, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि ऑक्सिडायझिंग रिएजंट्स हे पाहणार आहे. आपण जी पहिली रिॲक्शन आहे कोणती आहे ही प्रिपरेशन ऑफ ॲस्पिरिन आहे. त्यालाच आपण म्हणतो, ॲस्पिरिनचंच नाव आहे ॲसिटिल सॅलिसायलिक ॲसिड. ॲसिटिल सॅलिसायलिक ॲसिड असं पण म्हणतो आपण ॲस्पिरिनला. हे एक वन ऑफ द फेमस मेडिसिन आहे, जेनेरिक मेडिसिन. ते कशासाठी ॲज अ ब्लड थिनर म्हणून याचा यूज होतो. आणि हे काय करते ब्लड प्रेशर जे आहे, ब्लड प्रेशर हे काय करतं, मेंटेन करण्याचं काम करतं. याच्यामध्ये ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, CH3C डबल बॉन्ड O याला आपण म्हणतो ॲसिटिल. आणि हा ॲसिटिल आहे, ॲसिटिल ग्रुप आहे. द ॲसिटिल ग्रुप इज कॉल्ड ॲज ॲसिटिल ग्रुप. हा जो CH3CO ग्रुप आहे, CO ग्रुप, याला आपण म्हणतो ॲसिटिल ग्रुप. द ॲसिटेट इस्टर ऑफ अल्कोहोल ऑर फेनॉल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिटिल डेरिव्हेटिव्ज. ज्यावेळेस आपण हा ॲसिटिल ग्रुप काय करतो फेनॉलला नेऊन जोडतो. फेनॉलचा जो OH ग्रुप असतोय किंवा अल्कोहोलचा जो OH ग्रुप असतोय याला आपण रिप्लेस करतो या ॲसिटिल ग्रुपने. द नंबर ऑफ अल्कोहोलिक ऑर फेनॉलिक OH ग्रुप्स इन द गिव्हन कंपाऊंड कॅन बी डिड्यूस फ्रॉम द नंबर ऑफ ॲसिटिल ग्रुप्स इंट्रोड्यूस इन इट ॲज अ रिझल्ट ॲसिटिलेशन. यालाच आपण काय म्हणतो ॲसिटिलेशन. OH ग्रुप काय करतो आपण, रिप्लेस करतो कशाने, CH3CO ग्रुपने. यालाच आपण काय म्हणतो, ॲसिटिलेशन असं म्हणतो. आणि ॲस्पिरिन वेल नोन जेनेरिक मेडिसिन. ही वेल नोन जेनेरिक मेडिसिन आहे, इज अन ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला एक्झामला काय विचारतात, ह्या ॲस्पिरिनचा स्टार्टिंग मटेरियल काय आहे, म्हणजे स्टार्टिंग म्हणजे रिएजंट काय आहे, याच्यामध्ये रिॲक्टंट काय आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतोय. तर कोणता आहे हा, सॅलिसिलिक ॲसिड असं देतील तुम्हाला. A प्रिडिक्ट प्रोडक्टमध्ये, B आणि हा कंपाऊंड देतील आणि सांगतील A काय आहे. तरी A काय आहे, सॅलिसिलिक ॲसिड A म्हणून यूज करतो आपण इथं. आणि याची रिॲक्शन आपण कशाबरोबर करतो, ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर रिॲक्शन करतो. सिम्पल जर का तुम्ही पाहिलं याच्यामध्ये, हा जो ग्रुप आहे एवढा इथून कट होतो, हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप जाऊन कुठे अटॅच होतो, ह्या OHच्या जागेवरती जाऊन अटॅच होतो. आणि OH काय होतो, निघून जातो. हा निघलेला OH कुठे जाऊन अटॅच होतो, ह्याच्यावरती जाऊन अटॅच होतो. मग तुम्हाला हा जर काही अटॅच झाला असेल इथं ॲसिटिल ग्रुप सॅलिसिलिक ॲसिडवरती, तर तुम्हाला हा कंपाऊंड मिळतो ज्याला आपण म्हणतो ॲस्पिरिन, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. आणि हा जो CH3CO ग्रुप आहे याच्यावरती OH ग्रुप कडून आला, हा OH ग्रुप आहे, हा फेनॉलवरचा, हा इथला हा OH ग्रुप याच्यावरती अटॅच झाला, याला आपण म्हणतो ॲसिटिक ॲसिड. अशी रिॲक्शन आहे ॲस्पिरिनच्या प्रिपरेशनची. इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. आपण काय यूज करतोय सॅलिसायलिक ॲसिड प्लस ॲसिटिक अनहायड्राईड हे यूज करतो आपण. हे दोन कंपाऊंड आपण काय करतो, यूज करतो. नेक्स्ट, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. आपण याच्या आधी रिडक्शन पाहिले, आपण. आता आपण काय पाहणार आहे, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलचं आपण काय करणार, ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कोणते कंपाऊंड्स मिळतात, कशामध्ये कन्व्हर्जन होते. जर का तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतला, प्रायमरी अल्कोहोल आणि त्याचं जर का तुम्ही काय केलं, ऑक्सिडेशन केलं, तर तुम्हाला काय मिळतंय अल्डेहाइड हा कंपाऊंड मिळतो. लक्षात घ्या, अल्डेहाइड हा कंपाऊंड मिळतो. मग असे ऑक्सिडायझिंग एजंट कोणते आहेत की जे काय करतात, अल्कोहोलला कन्वर्ट करतात अल्डेहाइडमध्ये, कीटोनमध्ये. तर पहिला कोणता आहे आपण जर का पाहिला, तर पहिला आपण CrO3 पाहिला. CrO3 म्हणजे कोणता, CrO3 म्हणजे क्रोमिक अनहायड्राईड, ज्याला आपण म्हणतो क्रोमिक अनहायड्राईड पाहिला. इथं दिसतोय तुम्हाला CrO3 क्रोमिक अनहायड्राईड. हा जर का आपण घेतला क्रोमिक अनहायड्राईड आणि याची रिॲक्शन आपण जर का केली याच्यामध्ये सेकंडरी अल्कोहोल घेतला तुम्ही, CHR आणि इथं OH घ्या, OH आणि हा R आहे. याचं जर का तुम्ही ऑक्सिडेशन केलं कशाच्या प्रेझेन्समध्ये, CrO3च्या. आता सेकंडरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोलचं गेलं तर तुम्हाला इथं काय मिळेल, कीटोन तयार झालेलं मिळेल. बरोबर. हिथून इथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही काय केले याच्यामधले काय केलेत,
2 हायड्रोजन आहेत हे रिमूव्ह केलेत, बरोबर. म्हणजे काय ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे रिमूव्ह हायड्रोजन, बरोबर, रिमूव्ह हायड्रोजन. आता पहा इथं काय घेतलं आहे आपण, सेकंडरी अल्कोहोल घेतला. सेकंडरी अल्कोहोलचं तुम्ही काय केलं, ऑक्सिडेशन केलं, तुम्हाला काय मिळेल, कीटोन मिळेल. कीटोन कशाच्या प्रेझेन्समध्ये पहा, CrO3 हा ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला आपण. नंतर आपण काय केलं पहा याच्यामध्ये, नंतर नेक्स्टमध्ये तुम्ही जर का प्रायमरी अल्कोहोल घेतला, इथं बघा प्रायमरी अल्कोहोल, हा प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि त्याच्यामध्ये काय केलं, दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट आहे PCC, म्हणजे काय, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, PCC याला आपण म्हणतो. वन ऑफ द फेमस ऑक्सिडायझिंग एजंट आहे पहा. हा कसा आहे, बेटर रिएजंट टू ब्रिंग अबाउट दिस इज ऑक्सिडेशन ऑफ PCC. हा PCC काय करतो, प्रायमरी जो अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल याचं ऑक्सिडेशन करतो आणि कन्व्हर्जन कशामध्ये करतो, अल्डिहाइडमध्ये करतो. पहा हा बेटर का आहे, कारण की हा काय करतो, प्रायमरीचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये करतो, बरोबर, म्हणून हा कसा आहे, बेटर आहे. आता जर का तुम्ही बाकीचे ऑक्सिडायझिंग एजंट पाहिले, जसे काय KMnO4 असेल, KMnO4, K2Cr2O7, अजून HNO3, नायट्रिक ॲसिड, हे काय आहेत, हे पण ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. पण हे काय करतात बघा, हे काय करतात, हे अल्डिहाइड स्टेजला थांबत नाहीत. हे जर का तुम्ही टाकले अल्कोहोलमध्ये, प्रायमरी अल्कोहोलमध्ये, तर ते अल्डिहाइड स्टेजला न थांबतात ते काय होतात पहा, कन्वर्ट होतात. कशामध्ये कन्वर्ट होतात, ते ॲसिटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे काय, कार्बोक्झिलिक ॲसिड ज्याला आपण म्हणतो. पहा इथं कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात, इकडं कार्बोक्झिलिक ॲसिड. पहा जर का तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि त्याच्यामध्ये KMnO4 टाका किंवा K2Cr2O7 टाका किंवा HNO3 टाका, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. हा अल्डिहाइड स्टेजला न थांबता ते कुठं जातात, डायरेक्टली कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात. पण जर का तुम्ही PCC यूज केला आणि इथं प्रायमरी अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल, तर ते काय तयार करतं, फक्त आणि फक्त अल्डिहाइड तयार करतं. इकडे कार्बोक्झिलिक ॲसिडकडे तुमची रिॲक्शन जात नाही. पहा लक्षात घ्या, PCC हा बेटर का आहे, बेटर का आहे, कारण हा काय करतो, फक्त अल्डिहाइडपर्यंतच काय करतो, ऑक्सिडेशन करतो. कशाचं, प्रायमरी अल्कोहोलचं, बरोबर. आणि मग हे KMnO4, K2Cr2O7 आणि HNO3 ह्या बेटर का नाहीत, कारण की हे काय करतात, अल्डिहाइडपाशी न थांबता हे कुठे जातात पहा, डायरेक्ट कार्बोक्झिलिक ॲसिडपाशी जातात, कार्बोक्झिलिक ॲसिडपाशी. येते लक्षामध्ये, 2 फरक लक्षात घ्या. PCC बेटर काय आहे, कारण की PCC काय करतो, अल्डिहाइडमध्येच कन्व्हर्जन करतो फक्त, लक्षात घ्या. आता नेक्स्ट कोणता आहे, आपण पाहिलं बघा, सेकंडरी अल्कोहोलचं तुम्ही काय केलं, ऑक्सिडेशन केलं, त्यांनी काय केलं, CrO3 यूज केल्यानंतर कीटोनमध्ये कन्व्हर्जन केलं, बरोबर. तुम्ही काय केलं, प्रायमरी अल्कोहोल घेतला, PCC टाकला, त्यांनी अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन केलं, बरोबर. आता टर्सरी अल्कोहोल घेतला आपण, टर्सरी अल्कोहोल घेतला तर काय होते, टर्सरी अल्कोहोल इज डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे ही, काय आहे, टर्सरी अल्कोहोल इज डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. तो इझिली ऑक्सिडाइज होत नाही, लक्षात घ्या, डिफिकल्ट आहे, ऑक्सिडेशन होत नाही. मग आपण काय करू शकतो, ऑन ऑक्सिडेशन विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तो ऑक्सिडाइज होत नाही, पण आपण काय केलं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला आणि हाय टेम्परेचरला नेलं. टर्सरी अल्कोहोल अंडरगोज ब्रेकिंग ऑफ CC bonds and gives mixture of carboxylic acid containing less number of carbon atom than the starting alcohol. जर का तुम्ही काय केलं पहा, टर्सरी अल्कोहोल घेतला, टर्सरी अल्कोहोल 3 R ग्रुप असणार, OH असणार, तर ह्या R मधला आणि ह्या कार्बनमधला बॉन्ड ब्रेक होण्यासाठी काय होते पहा, डिफिकल्टी असते. आणि जरी ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला काय मिळते, मिक्सचर ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड मिळतं. आणि काय असणार आहे, किती नंबरनी लेस असणार आहे, ते लेस नंबर ऑफ कार्बन असतील, लेस नंबर, लक्षात घ्या, लेस नंबर ऑफ कार्बन असतील. टर्सरी अल्कोहोल डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज, जर ऑक्सिडाइज झालं तर ते काय मिळतं आपल्याला, लेस नंबर ऑफ कार्बन मिळतात त्यामध्ये. नेक्स्ट बघा, हिटिंग विथ CU. पहिला ऑक्सिडायझिंग एजंट पहिला आपण कोणता, CrO3. ह्याने काय केलं, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन केलं कीटोनमध्ये, बरोबर. नंतर आपण घेतला प्रायमरी अल्कोहोल आणि याच्यामध्ये आपण टाकलं काय, PCC, इथं CrO3. नंतर दुसरा घेतला आपण PCC, याने काय केलं, अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन केलं, अल्डिहाइडमध्ये. नंतर आपण टर्सरी अल्कोहोल घेतला, टर्सरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन होत नाही पहा, तो इझिली ऑक्सिडाइज होत नाही, इट इज डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. आता आपण काय करतोय पहा, हिटिंग कॉपर. जो कॉपर घेतो
आणि त्या कॉपरला गरम करतो किती 573 केल्विनला. याला गरम करतो आपण, ऑक्सिडेशन करतो. मग जर का तुम्ही काय केलं, प्रायमरी अल्कोहोल घेतलं, पहा इथं प्रायमरी अल्कोहोल आहे, हे प्रायमरी अल्कोहोल आहे, आणि प्रायमरी अल्कोहोलचं तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळते, अल्डिहाइड मिळते. पहा लक्षात घ्या, तुम्हाला जर का ऑक्सिडेशनविषयी विचारलं, प्रायमरी अल्कोहोलचं तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला अल्डिहाइडच मिळणार आहे. जर तुम्ही सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, कीटोनच मिळणार आहे. लक्षात घ्या ह्या दोन्हीमधला फरक. नंतर पहा तुम्ही काय केलं, सेकंडरी अल्कोहोल घेतलं आणि त्याचं काय केलं, कॉपरच्या प्रेझेन्समध्ये 573 केल्विन, आणि काय केलं पहा, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, कीटोनमध्ये झालं. काय करतात पहा, एक ट्यूब असते, कॉपर ट्यूब, ती हीट केलेली असते आणि त्याच्यामधनं काय करतात, अल्कोहोल पास करतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळते पहा, हे कंपाऊंड तयार झालेले मिळतात. मग त्यांनी काय सांगितलं, प्रायमरी घेतला तर तुम्हाला अल्डिहाइड मिळेल, सेकंडरी घेतला तर तुम्ही कीटोन तुम्हाला मिळेल. कधी, कॉपरच्या प्रेझेन्समध्ये. आता जर का तुम्ही टर्सरी अल्कोहोल घेतला तर तुम्हाला काय मिळते बघा, कॉपरच्या प्रेझेन्समध्ये जर का तुम्ही टर्सरी अल्कोहोल घेतला तर काय होते, डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशन, ट्यूब गरम आहे, ही डिहायड्रेशन होतं. म्हणजेच काय होते, -H2O होतो इथं. मग कसा होतो -H2O हा, जर का तुम्ही टर्सरी अल्कोहोल घेतला पहा, OH, CH3 आणि इथं पण आहे CH3. तुम्हाला काय करायची, वॉटर रिमूव्ह करायची, याच्यातला OH आणि याच्यामधला एक H काढा तर तुम्हाला काय मिळेल पहा, CH3 डबल बॉन्ड आणि CH2, म्हणजे काय मिळतंय तुम्हाला, अल्कीन मिळतोय. पहा लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतो, कोणते, सेकंडरीचं क्रोमियम CrO3 कन्वर्ट करतो कीटोनमध्ये, प्रायमरीला PCC कन्वर्ट करतो अल्डिहाइडमध्ये, टर्सरीमध्ये होत नाही. पण जर का आपण कॉपरमध्ये घेतलं तर प्रायमरीचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये होतं, नंतर कीटोनमध्ये होतं याच्यामध्ये सेकंडरीचं. पण टर्सरीमध्ये काय होते, इथं अल्कीन तयार होतो, अल्कीन, बरोबर, अल्कीन तयार होतो डिहायड्रेशन होऊन. लक्षात घ्या. हा पहा, तुम्हाला इथं एक प्रॉब्लेम दिला आहे, अन ऑर्गॅनिक कंपाऊंड गिव्स हायड्रोजन ऑन रिॲक्शन विथ sodium metal, it forms aldehyde having molecular formula C2H4. On oxidation with pyridium chlorochromate, name the compounds, give equations of these reactions. तुम्हाला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H4, आणि तो कसा आहे, अल्डिहाइड आहे. तो आपण कसा रिटर्न करतो, CH3, C डबल बॉन्ड O आणि H, बरोबर. Hence the formula of alcohol from this is obtained by the oxidation must be, काय मिळालं तुम्हाला, CH3CH2OH म्हणजे इथाइल अल्कोहोल मिळाला, बरोबर. द टू रिॲक्शन कॅन बी देअर फॉर रिप्रेझेंटेड. हा रिॲक्शन कशा लिहिणार आपण पहा, CH3 CH2 आणि OH घेतला पहा तुम्ही, इथं काय केलं, 2 सोडियम घेतले, 2Na2, बरोबर. हा Na+ आहे, बरोबर. हा काय होईल पहा, याच्याबरोबर रिॲक्शन झाली तुम्हाला तर CH3 CH2O Na तयार झालेला मिळेल. Na+ आहे, O- आहे, बरोबर. जर का तुम्ही याच्याकडे पाहिलं तर याचं नाव काय आहे पहा, सोडियम इथॉक्साईड हे त्याचं नाव आहे. आपण जसे फेनॉक्साईड आयन पाहिलं होतं पहा, फेनॉक्साईड आयन जसं पाहिलं होतं ONA नाही का, Na+, O-. हे काय आहे, सोडियम फेनॉक्साईड आहे, हे आहे सोडियम इथॉक्साईड. पहा, जर का हा कंपाऊंड तुम्ही नीट जर का पाहिला तर याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, मायनस आयन दिसतोय, प्लस काय दिसतोय, प्लस आयन दिसतोय. म्हणजे हे काय झाले तयार पहा, आयन्स तयार झाले तिथं, बरोबर. ह्या कंपाऊंडमध्ये काय दिसतात, दोन्ही पण आयन दिसतात तुम्हाला, आयन्स तयार झालेली व्हिजिबल होतात इथं. तुम्हाला माहिती आहे, इथाइल अल्कोहोलचं जर का तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळतंय, ॲसिटाल्डिहाइड मिळणार आहे. सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे. प्रायमरी अल्कोहोलचं तुम्ही जर का केलं ऑक्सिडेशन तर तुम्हाला काय मिळतं, अल्डिहाइड मिळतं. तसंच इथं काय केलं, ॲसिटाल्डिहाइड तुम्हाला मिळालेलं आहे. पहा नेक्स्ट, आता क्वेश्चन सुरू झालेत पहा, आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू झालेल्या टॉपिक्सवरती. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज कन्व्हर्टेड टू एस्पिरिन व्हेन ट्रीटेड विथ ॲसिटिक अनहायड्राइड इन ॲसिडिक मीडियम. पहा, आपण पाहिलं होतं ॲस्पिरिनचं प्रिपरेशन. ॲस्पिरिन कशाबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर होतो, ॲसिटिक ॲसिड प्लस काय, सॅलिसॅलिक ॲसिड, बरोबर. इथं बघा तुम्ही ती रिॲक्शन जाऊन बघा, तुम्हाला दिसेल सॅलिसॅलिक ॲसिड बरोबर रिॲक्शन झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं A म्हणून विचारलं जाईल. मग प्लस काय असणार, हा ॲसिटिक अनहायड्राइड असणार, आणि नंतर तुम्हाला काय मिळेल, ॲस्पिरिन तयार झालेला दिसणार. पहा नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग रिॲक्शन्स इज नॉट पॉसिबल युजिंग हॉट कॉपर
यूज करून कोणती रिॲक्शन पॉसिबल नाही आहे. मग कोणत्या रिॲक्शन पॉसिबल होत्या हॉट कॉपरनी? हॉट कॉपर म्हणजे हिटिंग CU. आपण पाहिली पहा कोणत्या कोणत्या रिॲक्शन आहेत बघा. हिटिंग CUची रिॲक्शन बघा. हिटिंग CU प्रायमरी अल्कोहोलची आहे. प्रायमरी अल्कोहोल कन्वर्टेड इंटू अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल कन्वर्टेड इंटू कीटोन, टर्सरी अल्कोहोल कन्वर्टेड इंटू अल्किन. लक्षात घ्या, हे 3 रिॲक्शन काय आहेत? पॉसिबल आहेत. कोणती पॉसिबल नाही असं विचारले बघा. मग याच्यामध्ये सेकंडरी अल्कोहोल टू कीटोन आहे त्याच्यात जाऊन पहा तुम्ही आहे. प्रायमरी अल्कोहोल टू कीटोन आहे, अल्डिहाइड आहे. टर्सरी अल्कोहोलचं काय होतं? अल्किनमध्ये कन्वर्जन होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्टला, हा अल्किनमध्ये कन्वर्जन होतं इथं. पहा इथं अल्किनमध्ये टर्सरी अल्कोहोल हिटिंग CU. आणि मग कोणती होत नाही रे? फेनॉल टू बेंझिल अल्कोहोल ही होती का? नाही होत, ही होत नाही. मग तुमचा आन्सर कसा असणार आहे? ही बरोबर असणार आहे. बाकी तुमचे आन्सर नाही आहेत. आयडेंटिफाय द सॉल्वंट यूज इन ब्रोमिनेशन ऑफ फेनॉल टू ऑप्टेन 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. पहा आपण ही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आधी घेतली नाही आपण, रिॲक्शन पाहू आधी. पहा ज्यावेळेस तुम्ही काय करता, फेनॉल घेता, फेनॉल, आणि याची रिॲक्शन आपण काय करतो पहा 3Br2 बरोबर करतो इन प्रेझेन्स ऑफ काय? वॉटर. याला आपण म्हणतो ब्रोमिन वॉटर. ह्याच्याबरोबर जर का तुम्ही रिॲक्शन केली, याचं सॉल्वंट म्हणून काय यूज केले पहा? वॉटर सॉल्वंट म्हणून यूज केले, वॉटर. Br2 वॉटर बरोबर. ब्रोमिन काय मध्ये? वॉटरमध्ये, म्हणून ते कसं आहे? सॉल्वंट आहे. मग ह्याच्यापासून तुम्हाला काय मिळते? ट्रायब्रोमोफेनॉल. ट्रायब्रोमोफेनॉल मिळतो. ट्रायब्रोमोफेनॉल म्हणजे काय? 3 जागेवरती काय असणार आहे पहा, याच्यावरती ब्रोमिन, इथं पण ब्रोमिन असणार, इथं पण ब्रोमिन असणार आहे. मग पहा हा 1 आहे, हा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. मग काय? 2, 4, 6 ट्राय ब्रोमोफेनॉल. मग आहे. तुम्हाला काय विचारले? कोणतं सॉल्वंट यूज केले? ज्यावेळेस तुम्हाला काय मिळेल? ट्रायब्रोमोफेनॉल मिळेल. कधी? ज्यावेळेस वॉटर यूज करते. वॉटर यूज केलं तुम्ही तर तुम्हाला काय मिळते? ट्रायब्रोमोफेनॉल मिळते. मग बघा इथं लक्षात, हे यूज केलेलं आहे आपण वॉटर. आयडेंटिफाय ए इन द फॉलोइंग रिॲक्शन. पहा इथं दिली रिॲक्शन एक तुम्हाला. A प्लस ॲसिटिक अनहायड्राइड. पहा ॲसिडिक मिडियम आहे, ॲस्पिरिन तयार झाले आणि ॲसिटिक ॲसिड तयार झाले. मग ए जागेवर कोण आहे? ए जागेवर आहे सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिड. ॲस्पिरिनची प्रिपरेशनची रिॲक्शन पाहून घ्या, त्यात कळून तुम्हाला. आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म व्हेन वेपर्स ऑफ 2-मिथिल प्रोपेन 2OL आर पास ओव्हर हॉट कॉपर. तुम्ही काय केलं पहा, हॉट कॉपर जो आहे, हॉट कॉपर बरोबर ट्यूब, त्याच्यामधून जर का तुम्ही हा अल्कोहोल पास केला तर तुम्हाला काय मिळेल असं विचारले. हा अल्कोहोल कोणता आहे आधी आपल्याला पाहावं लागेल. प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्सरी आहे, त्याच्यावरून आपल्याला कळणार आहे की कोणता तयार होतोय बरोबर. हॉट कॉपर काय? एक ऑक्सिडायझिंग एजंट. मग पाहू आपण याचं स्ट्रक्चर काढू. 2 मिथिल ना, प्रोपेन, मिथेन, इथेन आणि प्रोपेन. प्रोपेन 2OL आहे, 2 नंबरला OH ग्रुप, CH3. आता इकडे काय असणार? वरती मिथिल ग्रुप आहे, CH3. याचं नंबरिंग देऊ आपण, 1, 2 आणि 3 दिलं. पहा 2 मिथिल, हा 2 मिथिल आहे बरोबर. नंतर प्रोपेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, आणि 2 नंबरला OH ग्रुप आहे म्हणून OL, म्हणजे हा कंपाऊंड. आता हा कोणता अल्कोहोल आहे रे? पहा अल्कोहोल ज्या OH ज्या कार्बनवरती अटॅच आहे इथं, त्याच्यावरचे कार्बनचे किती R ग्रुप रिप्लेस झालेत? किती हायड्रोजन रिप्लेस झाले? 3. 1, 2 आणि 3. म्हणजे काय? प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी. मग जर का टर्सरी अल्कोहोल असेल, टर्सरी अल्कोहोल हां, आणि CU हिटिंग आहे 573 केल्विन, तर काय होते तयार? कंपाऊंड कोणता तयार होतो बरोबर. मग पाहून घ्या आता याच्यामध्ये कंपाऊंड तयार कोणता होतो. चला आता आपण जाऊ त्या रिॲक्शन. पहा इथं बघा टर्सरी अल्कोहोल आहे, काय मिळते तुम्हाला? अल्किन तयार झालेले मिळते, अल्किन बरोबर. याचं नाव काय आहे? आता तुम्ही जर का पाहिलं अल्किन, याला नाव द्या बघा आता. याच्यावर मध्ये जर का तुम्ही नाव दिलं याचं, तर बघा हा कंपाऊंड आहे, याचं नाव बघा. प्रोपॅनोन असेल का रे? हा प्रोपॅनोन असेल का? ते आत्ता बघितलं आपण, तो प्रोपॅनोन नाही, हा कीटोनिक ग्रुप आहे, नाही.
2 मिथिल प्रोपीन असेल का? ENE हो असू शकतो. कारण की आपला काय आहे, तुम्ही जर का टर्सरी अल्कोहोलचं काय केलं, ऑक्सिडेशन केलं कॉपर बरोबर, तर अल्किन मिळतो, अल्किन. मग तुमचा काय असू शकते, हा अल्किन असू शकते. आणि हाच तुमचं काय आहे, आन्सर आहे 2 मिथिल प्रोपीन. हे प्रोपेनॉइक ॲसिड आहे का नाही, प्रोपेनल आहे का नाही, आल्डिहाइड आहे की हा ॲसिडिक आहे. चला मग तिकडं 2 मिथिल प्रोपीन. बघा आता 1, 2 आणि 3. 2 मिथिल प्रोपीन आहे का हा तुम्हाला तयार झालेला मिळाला आहे. क्वेश्चन समजून घ्या. समजलं हे? चला नेक्स्ट. द प्रोडक्ट सी इन द फॉलोइंग सिक्वेन्स इज. सी नंबरला कोणाही विचारलंय तुम्हाला. इथं बघा सी नंबर आहे हा. तुम्हाला जर का सी फाइंड आउट करायचं असेल तर आधी ए फाइंड आउट करावं लागेल, नंतर बी करावं लागेल, नंतर मग सी मिळेल. पहा मग आता हा कंपाऊंड दिला आहे आणि याच्यामध्ये काय टाकलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि हीट दिली. जर का तुमच्या लक्षात आलं असेल तर ही कोणती रिॲक्शन आहे, ही आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे आपण याच्यातनं काय करणार, वॉटर मॉलिक्यूल आपण काय करणार, रिमूव्ह करणार. मग करा रिमूव्ह वॉटर मॉलिक्यूल याच्यामधनं. पहा आता वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. शेटजेप रूलनी करतो आपण. इथं हायड्रोजन आहे, हा काय होईल, इथं येईल, हा निघून जाईल. म्हणजे कसं तयार होईल पहा, इथं रिंग तयार होणार. मी करतो तयार. रिंग तर आहेच ऑलरेडी. इथं डबल बॉन्ड येईल, इथं CH3 येईल असा, बरोबर. नंतर काय होणार आहे पहा, याच्यामध्ये असा कंपाऊंड तुम्हाला तयार झाला. आता याचं ए कंपाऊंड मिळाला. आता काय करायचे आपल्याला, B2H6 करायची. B2H6 केलं. B2H6 म्हणजे कोणतं येणार आहे, हा येईल अँटी मार्कोनिक ऑप्स रूल. आपल्याला काय सांगितले, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हिथं एक हायड्रोजन आहे, हिथं 0 आहे, 0 हायड्रोजन आहे, हिथं हायड्रोजन आहे ना अटॅच, बरोबर. मग तुमचा मोर नंबर कुठं जाणार, हिथं येऊन अटॅच होणार. मग ह्याचं काय येते, सॉरी 5 मेंबर रिंग आहे इथं, 5 मेंबर रिंग काढा, 5 मेंबर रिंग. नंतर बघा याच्यामध्ये इथं CH3 असेल तसाच असेल, हा इथं OH अटॅच झाला. बी नंबर आला तुमचा. आता काय करायचं आहे आपल्याला पहा, सॉरी सी नंबर पण त्याच्यामध्येच मिळाला. आपण दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली केल्या, बी पण काढला आणि H2O2 बरोबर केल्यामुळं तुम्हाला OH पण अटॅच झालेलं दिसलं इथं. म्हणजे हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे सी नंबर. मग याचं नाव काय आहे, याचं नाव बघा आता, याचं नाव आपण इथे सापडू. 1 मिथिल सायक्लोपेंटेनॉल आहे का, पेंटेनॉल, पेंटेन आहेत 5 आहेत, बरोबर. 1 2 3 4 5. आता जर का पाहिलं आपण 1 मिथिल सायक्लोपेंटेनॉल, 2 मिथिल सायक्लोपेंटेनॉल, 2 मिथिल, 1 2 मिथिल सायक्लोपेंटेनॉल. नंतर पेंटीन आहे का, हा नाही आहे. सायक्लोहेक्झेन आहे का, नाही आहे. ह्या दोन्हीपैकी एक आन्सर आहे, ह्या दोन्हीपैकी एक आन्सर असणार आहे पहा. 1 मिथिल सायक्लोपेंटेनॉल आणि 2 मिथिल सायक्लोपेंटेनॉल, या दोन्हीमध्ये आन्सर आहे. तुम्ही मला याचं आन्सर कुठे सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा याचं नाव. पहा नेक्स्ट आहे, विच इज द मोस्ट रेजिस्टंट अल्कोहोल टुवर्ड द ऑक्सिडेशन रिॲक्शन अमंग द फॉलोइंग. कोणता रेजिस्टन्स आहे असं विचारलं आहे तुम्हाला, तर कोणता आहे, टर्सरी आहे. टर्सरीवाला कोणता आहे, मग याच्यामध्ये बघा टर्सरी अल्कोहोल कोणता आहे. ओके इथं सी नंबर दिसतोय तुम्हाला, टर्सरी अल्कोहोल मोस्ट रेजिस्टन्स. मी सांगितलं तर टर्सरी अल्कोहोल काय होत नाही, ऑक्सिडेशन रिॲक्शन होत नाही, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे. इथं विचारलं आहे तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग सबस्ट्रेट विल गिव्ह आयोनिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट. आयोनिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट कोणता देतोय तुम्हाला असं विचारलं आहे. हे तिन्ही जर का पाहिले तर हे तिन्ही आयोनिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट येत नाहीत. तुम्हाला हा आयोनिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट मिळतो. तुम्हाला सांगितलं होतं आयन तयार होतात, सोडियम काय होईल, इथं जाऊन अटॅच होईल याच्यावरती, बरोबर. तुम्हाला काय मिळेल, आयोनिक ऑर्गॅनिक प्रोडक्ट मिळून जाईल. राईट द IUPAC नेम ऑफ अल्कोहोल having molecular formula C4H10O which is resistant toward the oxidation. IUPAC नेम सांगा असं विचारलं आहे तुम्हाला. आणि जो काय आहे रेजिस्टन्स टुवर्ड द ऑक्सिडेशन आहे. मग कोण आहे रेजिस्टन्स टुवर्ड द ऑक्सिडेशन, टर्सरी अल्कोहोल आहे, टर्सरी अल्कोहोल आहे. मग तुम्ही जर का याचं स्ट्रक्चर काढा, C4H10 टर्सरी आहे, मग तुम्ही इथे लिहून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, C4H10
ओ पाहिजे. मग घ्या CH3 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 आणि OH. मग हे किती झाले? 3 त्रिक 9 झाले. 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 हायड्रोजन. हे एक 10वा हायड्रोजन. आणि कार्बन 4 1 2 3 आणि 4 म्हणजे हाच तुमचा आहे. हे स्ट्रक्चर तुमचं सिम्पल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकली ॲक्टिव्ह अल्कोहोल हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे याचा पहा, C4H10O. ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणारा. ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे काय? द कार्बन हॅव्हिंग डिफरंट ग्रुप पाहिजेत त्याच्यामध्ये. कार्बनवरती काय पाहिजेत? डिफरंट ग्रुप पाहिजे. तेव्हा आपण त्याला काय म्हणणार? ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणणार. मग पाहू आपण हे स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न करू. कार्बन OH हा CH3. नंतर इकडे जर का काढला तुम्ही, इकडे असणारा CH3 CH2 1 2 3 आणि 4 झाले बरोबर. आणि इकडे H काढला. आता पहा याच्याकडे लक्ष द्या. पहा मग 4 डिफरंट. आता याच्या आपण C4H10O आहे का बघू आपण इथं. C4H10 आणि O आहे का बघू. C4 1 2 3 4 4 कार्बन झाले. ओके 4 कार्बन. हायड्रोजन बघा 3 1 3 3 2 6 7 8 9 आणि 10 हायड्रोजन झाले. ओके 10 हायड्रोजन. ऑक्सिजन 1 झाला का. ओके 1 ऑक्सिजन. म्हणजे हा काय आहे. आणि हे हा पाहू आपण आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का. आहे का बघा. आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे काय? 4 डिफरंट ग्रुप. हा एक डिफरंट आहे, हा एक डिफरंट आहे, हायड्रोजन एक डिफरंट, OH एक डिफरंट. म्हणजे हा कसा आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. हे तुमचं आन्सर आहे.